हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खरंच आणि खरं 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 स्वागत आहे. कारण खोटं बोलायला कुणालाच आवडत नाही, म्हणून म्हणतो मी खरं स्वागत करतो. या स्वागतानंतर आपण एक सिरीज सुरू केली होती. काय नाव तिचं? FAW आहे ना, डब्ल्यू. आता FAW म्हणजे काय? फ्री आन्सर रायटिंग सिरीज सुरू केली होती आणि त्या सिरीजमध्ये साहित्य आणि इथिक्स याचे प्रश्न आपण तुम्हाला दिले होते आणि त्याचं उत्तर लिहा म्हटलं होतं. ठीक आहे. तर एका आठवड्यामध्ये जे 4 प्रश्न दिले होते, 4 प्रश्नाचं नमुनात्मक उत्तर आपला आज पाहायचे आहे. हे सीझन 3 आहे. याच्या अगोदर जे 2 सीझन होते 23 आणि 24 तुम्ही याच यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याची सेपरेट प्लेलिस्ट आहे. ओके, मग जायचं पुढं. हां सर, बरंच झालं, बाकीचे बडबड पुन्हा करूया आणखी, आहे ना. तर आता बडबडच्या नंतर पहा की पुढे जाण्या अगोदर की उत्तर हे जे तुम्हाला मी दाखवणार आहे किंवा ज्याचं विश्लेषण वगैरे करणार आहेत, तर ते आदर्श स्वरूपाची नाहीत, तर मार्गदर्शन करणाऱ्या स्वरूपाचे आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जे मुलं उत्तर लिहितात ते बेस्ट लिहितात, है ना. त्याच्यामुळे जर ते दुसऱ्याला कॉपी करायला लागले तर आपलं बेस्ट पण सोडून देतात. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्ही है ना चांगले उत्तर लिहित असाल तर त्याच्यामध्ये सुधार करा फक्त. ठीक आहे. जर तुम्हाला जे योग्य वाटत असेल त्याच्यामध्ये, आहे ना, ज्यांना येत नाही त्याने तर पाहू शकता की कसं कसं उत्तर लिहायचं त्याच्यामध्ये. परंतु असं नका मानू, ज्यांना खूप चांगलं जमतं किंवा जमतं त्यांना की आता आपलं असं लिहिलं आहे, यांनी असं लिहिलं आहे, मग हे सोडून द्यायचं, तसं नका करू, है ना. त्याला आकार द्यायचा प्रयत्न करा. कारण मे बी पॉसिबिलिटी पण अधिक असते की तुम्ही उत्तरं चांगली लिहित असालच. त्याच्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी नाही करायचा. ठीक. त्याच्यानंतर मग आता ही जी काही उत्तरं दिलेली आहेत पहा, त्याच्यामध्ये मग सुरुवात, मध्ये मांडणी कशी करायची, सटीकपणा कसं आहे ना, संदर्भ वगैरे, शेवट वगैरे याच्यावर फोकस केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे तुम्हाला एक दृष्टिकोन कळतो. हां, परंतु दृष्टिकोन कधी कळतो बरं का, हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जे तुम्ही उत्तरं लिहिणार आहात त्याचा अगोदर अभ्यास करायचा, त्याच्यानंतर मग उत्तर लिहायची आणि हे विश्लेषण बघायचं. मग तुम्हाला कळतं कुठं ना कुठं जजमेंट जमतं, आहे ना. मराठी माध्यमासाठी म्हणजे जो काही तुम्हाला वाटतो ना की उत्तर कसे वगैरे पाहावे, हे तर इथं तुम्ही सगळ्या गोष्टी पाहू शकता. ठीक आहे. तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी आपण बोलू शकतो, परंतु त्याला काही अर्थ नाही आहे. हां, एक गोष्ट बोलण्यासारखी आहे. अनोखी लाईफचं एक ॲप आहे, त्याच्यावर जर तुम्हाला पाहिजे असेल काही गोष्टी, आहे ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता, आहे ना. बाकीच्या गोष्टी म्हटलं तर जाहिरात करतो असं वाटतं तुम्हाला, आहे ना. हां, खरं आहे सर तुमचं. त्याच्यानंतर हां, लिहिण्यापूर्वी हा एक सल्ला ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितला आहे की कधी कधी काय होतं की तुम्ही म्हणजे चांगला अभ्यास पण केलेला आहे, उत्तर पण लिहिताय, परंतु बऱ्याच वेळा तुम्हाला तो वाटतं की मला येत नाही, समजत नाही आहे, काहीतरी होतं त्याच्यामध्ये. पहा, उत्तर सुरुवातीलाच चांगलं येईल असं नाही आहे, त्याला खूप वेळ लागतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की उत्तर येत 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 राहतं त्याच्यामध्ये. म्हणजे असं नाही की एकाचा अनुभव आहे, भरपूर जणांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही निराश होऊ नका, आहे ना. वारंवार अभ्यास करत राहा, वारंवार लिहित राहा. तुम्हाला स्वतः पुन्हा समजून जातं आहे की या गोष्टी लिहिण्यासारख्या होत्या ज्या मी अगोदर लिहित नव्हतो. तर या सिरीजमुळं तुम्हाला ते कळून पण जाईल की काय काय लिहायचं पाहिजे, काय काय लिहायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामुळं स्वतःचं उत्तर खराब आहे, लईच बेकार आहे, मी कसं करू, असं करू, तसं करू, सोडून द्या. नकारात्मक बाजू पाहायचीच नाही आपल्याला. आपला त्या बाजू पाहायच्या ज्याच्यामुळे आपला गुण मिळतात. ठीक आहे. फोकस कशावर करायला पाहिजे हे पण तुमच्या लक्षात असायला पाहिजे, आहे ना. इथं मोटिवेशन नाही आहे. त्याच्यामुळं पुढं जाऊया. आता मराठी साहित्याचा जो पहिला प्रश्न होता, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा याच्या सहसंबंधाची चर्चा करा, हा तुम्हाला दिलेला होता प्रश्न आणि हा PYQ मधला पण आहे, 20/2024चा प्रश्न. आता जेव्हा आपण उत्तर लिहितो ना तेव्हा मागणी काय हे महत्त्वाचं आहे. पहा, प्रश्नाची मागणी जेव्हा जर तुम्ही लिहित असाल पहा, तर असा फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या पद्धतीने मांडताय. म्हणजे पद्धत वेगवेगळी असू शकते, परंतु तुम्हाला मागणी इथं पूर्ण करायला हवी, आहे ना. मागणी म्हणतोय पहा, त्याच्यात विचारलं काय हे तुम्हाला अगोदर स्पष्ट असायला हवं. कारण बाकीचे बऱ्याच गोष्टी लिहिण्यासारख्या असतात परंतु त्या आवश्यक नसतात. तर इथं काय आहे पहा, प्रमाण भाषा आणि बोलीभाषा, है ना, हे 2 शब्द आहेत. त्याला तुम्हाला स्पष्ट करावं लागेल आणि त्याचे 1-2 मुद्दे लिहावे लागतील. कारण काय? कारण 20 गुणाला प्रश्न आहे, याला एक्सपांड करायचे तर पहिल्याच्या मुद्द्याला सुद्धा एक्सपांड करावं लागतं. त्याच्यानंतर सहसंबंधाची चर्चा, मग दोघांचा मिश्रित भाग विचारला आहे त्यांनी. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे बऱ्याच वेळा आलेला आहे पहा, कधी 10ला, कधी 15ला, कधी 20ला. मग जे आला ज्या गुणानुसार आहे त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता, आहे का. बऱ्याच वेळा असं होऊ शकतं की मे बी तुमच्या मनात असं की जास्त लिहिण्याला जास्त गुण मिळतात, असं थोडंच असतं. पहा, क्वालिटी असेल तर हे बाकीच्या गोष्टी फालतू ठरतात, है ना. तुमच्या जर उत्तरामध्ये क्वालिटी असेल तर काही असं फरक पडत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की तुम्हाला जास्त येते म्हणून तुम्हाला जास्त गुण देतील, असं आहे का. बऱ्याच वेळा त्याचा असा बी अर्थ होतो की तुम्हाला जास्त येतं याचा अर्थ आहे तुम्हाला भरोसा नाही की तुम्ही जे लिहिलात ते त्याच्यावर योग्य लिहिलात का नाही याच्यावर भरोसा नाही, असा बी त्याचा अर्थ होऊ शकतो ना.
तर ते तुम्ही लक्षात ठेवा की गुणवत्तामध्ये असली पाहिजे, त्या उत्तरामध्ये जे काही शब्द असायला पाहिजे, जे विचार असायला पाहिजे, कमी शब्दात मांडा. काहीच म्हणजे वाईट गोष्टच नाही त्याच्यात, ठीक आहे. कारण जेवढं कमी शब्दात मांडचाल तेवढं तुमचा वेळ वाचेल. त्याच्यामुळं असं फार विस्तारानं 4-4, 5-5 पेजेस तसं नाही पाहिजे. जेवढं तुम्हाला 250 शब्द सांगितले, 250 शब्द म्हणजे 50, 30-40 शब्द इकडे तिकडे चालतात त्याच्यामध्ये. असं नाही की विचारलंय म्हणजे 250 शब्दाचं तुम्ही जाता 450-500, ते ठीक आहे इथं म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवायला येते. परंतु ॲक्च्युअल म्हणजे एक्झाममध्ये जेव्हा जाता ना तुम्ही, तेव्हा तुम्हाला ते तारतम्य असलं पाहिजे की विचारलंय किती गुणाला. कारण हाच प्रश्न पहा बोलीभाषेचा, तो 10ला पण येतो, 15ला पण येतो, 20ला पण येतो. मग लिहायचं कसं ते डिपेंड करतं. ओके, तर हा प्रश्नाचं उत्तर पाहूया, आहे ना. म्हणजे याला समजून असं खूपच डिटेलमध्ये नाही द्यायचं, वरवर तुम्हाला समजलं पाहिजे की अशा प्रकारचं उत्तर लिहिलं पाहिजे. तर पहिलं या प्रश्नामध्ये बोलीभाषा, प्रमाणभाषा हे शब्द होते, मग त्याला स्पष्ट करा, कारण 20 गुणाला प्रश्न आहे. बोलीभाषा काय? समाजातल्या वेगवेगळ्या गटाकडून बोलले जाणारे आणि प्रमाण भाषेची कमी जास्त प्रमाणात फरक सांगणारे जे काय भाषाभेद असतात त्यांना काय म्हणतात? बोली असं म्हणतात, ठीक आहे. तर पहिले सुरू परिभाषा सांगितलात, त्याचे 3-4 मुद्दे सांगू शकता तुम्ही. बोली हे दैनंदिन व्यवहाराचे सुलभ आणि स्वाभाविक साधन आहे. बोलीला पोटभाषा, लोकभाषा असं म्हणतात. उदाहरणार्थ डांगी, वराडी, लोककोकणी उदाहरण द्यायचे, उत्तरामध्ये उदाहरण महत्त्वाचे ठरतात. त्याच्यानंतर स्वाभाविकता, जीवंतपणा हे तिचे गुण आहेत. हे पहिलं सुरू तुम्ही बोलीला स्पष्ट केलात. त्याच्यानंतर प्रमाण भाषेला स्पष्ट करा. प्रमाण भाषा म्हणजे मुख्य भाषा, जी मध्यवर्ती भाषा असते, ज्या भाषेत ग्रंथ निर्मिती होते, ती भाषा बोलणाऱ्याच्या सर्व समाजातील घटकांनी मान्य केलेली असते, अशी एक प्रमाण भाषा, ठीक आहे. प्रमाण भाषा कशी असते? मग समाज मान्य असते, कागदपत्री असते, तिला शिष्ट भाषा, मध्यवर्ती भाषा, बहुमान भाषा, शिस्त भाषा अशी म्हणतात. उदाहरणार्थ मराठी, तमिळ, कन्नड. त्याच्यानंतर प्रमाणबद्ध आणि सोयीता ही त्याचे वैशिष्ट्य असतात. पण ही मांडणी बघा मी कशी केली आहे त्याच्यामध्ये, आहे ना. पहिल्या सुरू तुम्हाला बोलीभाषा सांगितली, सिक्वेन्स बोलीच्या नंतर प्रमाण भाषा येते, म्हणून पहिल्या सुरू बोलीभाषा. पण तुम्ही असं हे बी करू शकता, असं बॉक्स करू शकता, ज्याच्यामुळे आणखी ते चांगलं दिसतं. हां, हे असे असे मुद्दे लिहिलेले आहेत असं त्यांना कळतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. तुम्ही असा बी वापर करता येतो त्याला. असंच नाही की असंच करायला हवं, असं नाही करायला हवं, असं नाही बरं का, तुम्ही करू शकता हे. त्याच्यानंतर हे प्रमाण भाषा हे तुम्हाला सांगितलं. याच्यानंतर आता पुढचा तुम्ही प्रमाण भाषा आणि बोली भाषा यांच्या सहसंबंध हे सांगा. तर याचे तुम्ही मुद्दे सांगू शकता की दोघांचा संबंध कशा प्रकारचा आहे. मांडणी कळली ना तुम्हाला. पहिलं श्री बोली, पुन्हा प्रमाण भाषा आणि त्याचा संबंध. प्रमाण भाषा काय असते? तर ती प्रमाण भाषा ही केंद्रस्थानी असते आणि ती बोलीला सामावून घेते. त्याच्यामध्ये साधर्म्य असतं, वैधर्म्य असतं, आहे ना. बोलीचा वापर एखादा प्रतिकूल गट करतो, परंतु जो प्रमाण भाषा आहे त्याचा सगळा वापर म्हणजे सगळा हा समाज करतो म्हणा. आकलन क्षेत्र त्याच्यानुसार पाहायला मिळतं, आहे ना. त्याच्यानंतर हे जे काय स्थानिक बोलीचं जे आकलन क्षेत्र आहे आणि प्रमाण भाषेचं जे आकलन क्षेत्र आहे त्याचा संबंध तुम्ही सांगू शकता, जसं याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर ह्या बोलीचा वापर कशासाठी होतो? दैनंदिन संवादासाठी होतो. परंतु प्रमाण भाषेचा वापर कशासाठी होतो? म्हणजे ते शैक्षणिक असेल, शैक्षणिक कामकाज असेल, साहित्य निर्मिती असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रमाण भाषा ही लिपिबद्ध असते, बोलीला लिपी नसते. जसं की गोमंतकी, कोकणी, पूर्वीला या भाषेला पूर्वी लिपी नव्हती. त्याच्यानंतर बोलीभाषेमध्ये व्यक्तीनुसार भेद असू शकतो, प्रमाण भाषेमध्ये असेल का? विचार करा त्याच्यामधून. त्याच्यानंतर जे काही लुप्त झालेले शब्द वगैरे असतात पहा, ते बोलीभाषेमध्ये सापडतात, प्रमाण भाषेमध्ये तुम्हाला सापडत नाही. म्हणजे अशा प्रकारचा तुम्ही त्याच्यामध्ये संबंध सांगू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर बोलीला जर एक सांस्कृतिक दर्जा प्राप्त झाला तर ती प्रमाण भाषा बनू शकते. तर हे संबंध तुम्हाला सांगायचे, ठीक आहे. आता मी थोडक्यात सांगितलं, कारण ते मुद्दे तुमचे वेगवेगळे असू शकतात, कारण भरपूर मुद्दे आहेत. असं नाही की जे पुढं सांगितले तेवढेच मुद्दे आहेत, भरपूर मुद्दे आहेत, भरपूर पुस्तकात भरपूर सापडतात. फक्त इथं सांगायचं एवढं की 20 मार्काला विचारल्यानंतर कोणकोणते मुद्दे असायला पाहिजेत, है ना. प्रमाण भाषा, बोलीभाषा, त्याची व्याख्या, त्याच्यानंतर त्याचे 3-4 पॉईंट आणि त्याच्यानंतर त्यांचा संबंध. ओके, आणि शेवट करायला हवा. सुरुवात पण करायची आणि शेवट पण करायचा, ठीक. आता याच्यामध्ये काय म्हणतात? थोडक्यात प्रमाण भाषा, बोली या दोन्हीचे अस्तित्व महत्त्वाचे आहेत. बोली प्रमाण भाषेला बळ देते आणि प्रमाण भाषा बोलीला प्रतिष्ठा आणि दिशा देते. म्हणून म्हणता येते बोली ही भाषेची आत्मा, तर प्रमाण भाषा तिचा पोशिंदा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे उत्तर लिहू शकता, ठीक आहे. तर हे प्रमाण भाषा आणि बोली भाषा याचं सहसंबंध सांगणारे हे उत्तर आहे. हे असंच उत्तर तुमचं असावंच असं नाही आहे. फक्त त्याच्यात सुरुवात असावी, शेवट असावा. जसं विचारलं आहे, जी मागणी विचारली त्याची पूर्तता असली पाहिजे. काय काय विचारलं होतं? बोली, त्याच्यानंतर प्रमाण भाषा आणि त्याच्यानंतर त्याचा संबंध विचारला होता. तसे मुद्दे दिसले की तुम्हाला मार्क कोण कमी देणार आहे बरं? उगाच म्हणतात तुम्ही मराठी साहित्यामध्ये मार्क कमी मिळतात. अरे तुम्ही लिहिलं पाहिजे ना, असं थोडंच होईल बरं. आपलं काय त्याची काय जानी दुश्मन वगैरे आहे का?
याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, इथिक्सचा प्रश्न होता. काय होता? नैतिकता मानवतेचा आत्मा आहे. पहा, इथिक्सचे प्रश्न असेच येतात अतरंगी वगैरे, आहे ना. तर याला 10 मार्काला 150 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहा म्हटलं होतं. तर या प्रश्नामध्ये काय महत्त्वाचं आहे, मराठीमधून लिहितो तर शब्द काय म्हणतात पहा. नैतिकता आहे मानवतेचा आत्मा. नैतिकता आणि मानवता हे शब्द मुख्य असले पाहिजेत आणि त्याच्यानुसार तुमचं ते उत्तर असलं पाहिजे उदाहरणासहित. ठीक आहे. प्रत्येक प्रश्नाला सुरुवात आणि शेवट असते. कुठं का असणार, काही का लिहिणार तुम्ही, पण सुरुवात आणि शेवट असतेच. आता इथं कशानुसार करू शकता, नैतिकतेनुसार करा किंवा मानवतेनुसार तुम्ही सुरुवात करा. नैतिकता म्हणजे योग्य अयोग्य, चांगले वाईट याच्यातील भेद समजण्याची आणि त्यानुसार वर्तन करण्याची मानवी क्षमता. मानवाला पण कनेक्ट केलं. ठीक आहे. नैतिकता म्हणजे काय, योग्य अयोग्य चांगले वाईट याच्यामध्ये भेद समजण्याची आणि त्यानुसार वर्तन करण्याची क्षमता. ही काय आहे, अंतप्रेरणा आहे, जी फक्त कायद्याने नव्हे तर अंतकरणाच्या आवाजाने सुद्धा नियंत्रित होते. तर पहिलं सुरू आपण नैतिकता म्हणजे काय ते सांगितलं. त्याच्यानंतर पुढचं काय, मानवतेचा आत्मा कसा आहे हे सांगावं लागेल. ठीक आहे. व्यक्तीला स्वतःला ज्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे असते त्याच प्रकारचे स्वातंत्र्य दुसऱ्याला देण्याची विवेकबुद्धी म्हणजे मानवी नैतिकता. इथं आता मानवी नैतिकता सांगितलं, पहिलं सुरू नैतिकता, आता मानवी नैतिकता म्हणजे जसं तुम्हाला हवं आहे तसं दुसऱ्याला द्यावं लागतं. प्रत्येक व्यक्तीपासून ते राष्ट्रापर्यंत इच्छा अपेक्षा आकांक्षा हे वेगवेगळ्या असतात. त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक राष्ट्र कोणत्या स्तराला पोहोचतो, त्यामुळे इतराचे नुकसान होऊ शकतं. म्हणजे एखाद्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याचं जर नुकसान करत असेल तर ते चांगलं नाही ना. जसं की बहुराष्ट्रीय कंपन्या करतात पहा, रशियन युक्रेनचं युद्ध चालू आहे त्याच्यामुळे जगाला पण परिणाम भोगावेच लागतात, है ना. म्हणजे असं थोडंच आहे की रशियाला भोगावं लागत नाही. म्हणजे थोडक्यात काय आपण काय म्हणतो पहा, उत्तरावर लक्ष ठेवा. आणि प्रश्न काय म्हटला होता की नैतिकता मानवतेचा आत्मा आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही जर अनैतिक वागायला प्रयत्न केलात तर मानवता कशी होते, कमी होते. हे पहिल्या याच्यामध्ये सांगितलं. त्याच्यानंतर पुढं पहा, परंतु मानव समानानुसार योग्य अयोग्य चूक बरोबर नैतिक आणि अनैतिक मानकानुसार चालू लागला चरित्राचे नुकसान होणार नाही. म्हणजेच आपण दुसऱ्याच्या हिताचे रक्षण करतो, यामुळे प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्यास सुलभता निर्माण होते. यालाच तर आपण काय म्हणतो, मानवता. ठीक आहे. दुसऱ्याला जगता आलं म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्याला जगण्यास सुलभता निर्माण करते, त्याला तर मानवता म्हणतो. म्हणजे सत्य, करुणा, सहानुभूती, इमानदारी, निस्वार्थपणा यासारख्या नैतिक मूल्यांना आपण मानवी संबंध काय करतात, समृद्ध करतात पहा. ठीक आहे. हे जी मूल्य आले की मानवी संबंध समृद्ध होतात. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचे की मानवी मूल्याचे पालन, नीतिमूल्यावर आधारित निर्णय आणि सर्वांसाठी समानता व न्यायाची भावना हीच खऱ्या अर्थाने मानवतेला जीवन ठेवते. म्हणून नैतिकतेचा विचार केल्याशिवाय मानवतेची कल्पना अशक्य आहे. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. म्हणजे थोडक्यात सांगितले काय याच्यामध्ये की जर नैतिकता नसेल तर मानवता टिकत नाही आहे. जर नैतिकता नसेल तर मानवता टिकत नाही. म्हणूनच काय, नैतिकता मानवतेचा आत्मा आहे. अशा प्रकारचं उत्तर सांगायचा प्रयत्न केला आहे उदाहरणासहित. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर नैतिक नाही वागणार तर इतराचं नुकसान होणार, इतराचं नुकसान होणार म्हणजे मानवता नाही राहणार. मग म्हणजे थोडक्यात काय, नैतिकता आली तर नुकसान होणार नाही, मानवता येईल. म्हणजे तोच भाग आहे. ठीक आहे. तर तुम्ही वेगळ्या प्रकारे सांगू शकता, तुमच्या उदाहरणानुसार याच्यानुसार तुम्ही बदल करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही याच्यात लिहा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मराठी साहित्याचा होता. प्रश्न तिसरा, अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य सांगून अहिराणीचा वाद स्पष्ट करा. काय विचारले पहा, लक्षात घ्या. विचारलं काय त्याने, अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य. ठीक आहे. अगदी पहिल्या सुरू तुम्हाला अहिराणी कुठून आली, काय आली हे थोडक्यात त्याचं वैशिष्ट्य आणि तिचा वाद. ठीक आहे. 20 मार्काला प्रश्न आहे, 2 भागामध्ये डिवाइड आहे. तुम्हाला माहीत असलं पाहिजे याच्यामध्ये कसं लिहायचं. तर आता अहिराणी आले म्हणून अहिराणीच्या कविता वगैरे लिहू शकता तुम्ही, आहे ना. लोकसाहित्यामध्ये सुद्धा तुम्ही ते लोकगीत वगैरे असतात ना, त्याच्या प्रकारचा वापर करू शकता, आहे ना. तुमचं इंट्रोडक्शन आपल्या कल्पनेनुसार तुम्ही करायचा प्रयत्न करा. आता पाहिजे, आरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. या बहिणाबाईच्या प्रसिद्ध ओळी म्हणजे अहिराणी भाषेचा, अहिराणी जीवनाचा उत्तम नमुना. कारण पहिलं सुरू काय विचारलं, अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य सांगा. आपण पहिलं सुरू त्याचीच इंट्रोडक्शन केलं की ही अहिराणी आहे म्हणून. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग अहिराणी नेमकी कुठली आहे, खानदेशी किंवा अहिराणी बोली. हे नाव खानदेश या प्रदेशवाचक शब्दावरून निर्माण झाले आहे. खानदेशात राहणाऱ्या अभिर लोकांची ही बोली असल्याने तिला काय म्हणतात, अहिराणी बोली असं म्हणतात. ठीक आहे. तर पहिला आहे कवितेनुसार सुरुवात केली, त्याच्यानंतर त्याचं नाव कसं आलं हे सांगितलं, त्याच्यानंतर त्याचे काही मुद्दे सांगा, कारण वैशिष्ट्य बी त्यांनी म्हटलेलं आहे. तर थोडंसं बॅकग्राऊंड सांगायचं आपलं, कारण 20 मार्काला प्रश्न आहे. पहा मी एक्सपांड काय करतोय, हे 20 मार्काला प्रश्न आहे. अहिराणी एक विशिष्ट जाती जमातीची बोलीभाषा नसून, विशिष्ट जाती जमातीची बोलीभाषा नसून खानदेशात वास्तव करणाऱ्या सर्वसामान्य लोकांची, सर्व जाती जमातीची लोकभाषा, एका पर्टिक्युलर नाही, सगळ्यांचीच आहे त्याच्यामध्ये. खानदेशातील बोली ही धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, बुलढाणा, नाशिक जिल्ह्याचा उत्तर भाग या प्रदेशात बोलली जाते. आणि मग तिचे विशेष वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. पहिल्या सुरू मी ही काय सांगितलं, कारण प्रश्न तसा आहे म्हणून. तुम्ही म्हणजे हे जरूर लक्षात ठेवायला हवे की प्रश्न विचारलाय काय आणि आपल्याला लिहायचे किती.
ठीक आहे. तरी पहिलं स्वरूप अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य. आता ह्याच्यात मी थोडं जास्त लिहिले कारण हे तुम्हाला म्हणजे लिहिता यावं किंवा तुम्ही ह्याच्यातले पॉईंट बाजूला काढू शकता म्हणून, कारण हे एवढे लिहायची गरज पण नाही. 3 पॉईंट लिहिल्यानंतर तुम्ही एखादा पॉईंट लिहून डायरेक्ट बोलीच्या वैशिष्ट्यावर जाऊ शकता, कारण त्याच्यामुळं शब्द मर्यादा मर्यादित राहते. ठीक. आता अहिराणी बोलीचे वैशिष्ट्य काय सांगायचं त्याच्यामध्ये, अहिराणीची ही जी वैशिष्ट्य आहेत, पहिलं सुरू तर एक पॉईंट लिहायचं पहा, ती मराठीहून पूर्णपणे भिन्न असून काही बाबतीत ती मराठीशी किंवा गुजरातशी मिळती जुळती आहे. जे काही तुमच्याकडे जे मुद्दे असेल त्याच्यामध्ये, परंतु लिहायचं डायरेक्टच तुम्ही सुरुवात करता स्वनिम व्यवस्था म्हणून, तसं नका करू. मी बऱ्याच जणांचे उत्तरं पाहिले ते डायरेक्ट सुरुवात करतात आहे ना. तिथं सांगायचं पहिल्या सुरू की त्यांची मराठीपेक्षा कसं आहे, भिन्न आहे, खरं आहे, मिळतं जुळतं आहे ते सांगा. त्याच्यानंतर स्वनिम व्यवस्था पहा. प्रमाण मराठी आणि अहिराणी बोली यांच्यातील स्वनिम व्यवस्थेत बराचसा फरक आढळतो. प्रमाण मराठीतील सच्या ऐवजी खानदेशीमध्ये छचा वापर केला जातो, जसं की सावली सावली आणि सोड सोड है ना, सावली छावली सोड छोड. तर हे सच्या ऐवजी छचा वापर हा पहिला मुद्दा. ठीक आहे. किंवा डायरेक्ट लक्षात ठेवा सच्या ऐवजी छचा वापर. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. ओके. त्याच्यानंतर पहा इथं काय आहे की दुसरा हा मुद्दा जरा मोठा झाला, तुम्ही छोटे छोटे मुद्दे जे लक्षात राहण्यासारखे आहेत ते लक्षात ठेवू शकता. जसं की प्राधान्याने प्रमाण मराठीतील च वर्गातील ल आणि ळ याच्याबद्दल येचा वापर होतो. जळगाव जायगाव, चळचळ चचे आठ, नारळ नायर, डोळा डोया. चच्या वर्गातील ल आणि ळ याच्याबद्दल येचा वापर होतो. इथं मी समजून सांगत नाही, परंतु वेळ जातो त्याच्यामध्ये. फक्त एवढंच लक्षात ठेवा की चच्या ऐवजी तिथं येचा वापर होतो. जर हे लक्षात ठेवत वाटत नसेल तर जे सोपं वाटतं, जे तुम्ही अभ्यास केला तो मुद्दा इथं लिहायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा विभक्ती. विभक्तीबद्दल कारण आपण वैशिष्ट्य सांगत आहोत. ठीक आहे. विभक्तीमध्ये प्रमाण मराठी आणि अहिराणी बोली यांच्यातील प्रत्यय प्रक्रियेत बराचसा फरक आढळतो. काय प्रमाण मराठी आणि अहिराणी बोलीमधल्या विभक्तीमध्ये काय आवडतो फरक आढळतो है ना. तर तो फरक कशाचा आहे, तर इथं पहिला सुरू तुम्ही म्हणू शकता पहा प्रमाण मराठीत अहिराणीत प्रथमेत कोणतेही प्रत्यय लागत नाही, हे साम्य आहे. त्याच्यानंतर पहा प्रमाण मराठीमध्ये द्वितीयेला ले प्रत्यय लागते, परंतु अहिराणीमध्ये सले प्रत्यय लागते. लेचं सलय होतं. ज्यांनी अभ्यास केला त्यांना लक्षात येतं पहा, ज्यांनी अभ्यास केला नाही त्याच्या लक्षात येत नसेल, कारण त्यांना माहीतच नाही, येणार कसं लक्षात. ठीक आहे. त्याच्यामुळे अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय पहा. सच लेच्या ऐवजी का वापर होतो, याचा सले वापर होतो. आणि दोन्ही पण म्हणजे प्रथमामध्ये असेल किंवा म्हणजे प्रमाण मराठी असेल अहिराणीमध्ये असेल तिथं प्रथमेमध्ये प्रत्यय लागत नाही. हे विभक्तीमधलं साम्य आणि थोडासा फरक. त्याच्यानंतर आख्यात. आख्याताबद्दल काय म्हणता येतं आपल्याला की मराठी प्रमाण मराठी आणि खानदेशीची जी आख्यात प्रक्रिया आहे वेगळी आहे. ठीक आहे. आणि ती कशी बदलते ती याच्यामध्ये सांगायचं. जसं की वर्तमान काळामध्ये मी करतो, तू करतोस, तो करतो. याच्याऐवजी अहिराणीमध्ये काय म्हणतात, मी करस, तू करस, तो करस है ना. म्हणजे हे जे क्रियापद आहे याच्यामध्ये बदल होतो का, नाही. आख्यात म्हणजे क्रियापद, याच्यामध्ये बदल होत नाही, वर्तमान काळामध्ये म्हणतोय. ठीक आहे. तर हा आख्याताचा मुद्दा सांगायचा. त्याच्यानंतर शब्दसंग्रह सांगा, म्हणी सांगा, कारण तेच वैशिष्ट्य पण तेच आहेत ना. जसं की अहिराणीमध्ये एक वेगळा हेल असून वाक्यप्रचार म्हणी म्हणीमध्ये एक प्रकारची खुमारी आहे. जसं की शब्दसंग्रहामध्ये अंडोर, झोऱ्या, सतरंजी, वडांग, कुंपण यासारखे अपरिचित शब्द या अहिराणीमध्ये सापडतात. म्हणीमध्ये गधड्याला गुळणी चव अशा प्रकारच्या म्हणी, म्हणजे हे तुम्ही लिहू शकता याच्यामध्ये. फक्त एवढं लक्षात असलं पाहिजे की अतिरिक्त नको आहे ना, जेवढं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये लिहायचं. याच्यानंतर आपला मधला हा एक पॉईंट होता अहिराणीचा वाद. तर अहिराणीच्या वादाबद्दल तुम्ही अभ्यास जर केला असेल तर हे तुम्हाला पॉईंट लक्षातच असतील. अहिराणीचा वाद निर्माण कशामुळे झाला, जॉर्ज गेरसनमुळं. त्यानं काय केलं काम, तो असं म्हटला की मराठीची ही अहिराणी जी बोली आहे ना ती मराठीची नसून गुजरातची बोली आहे. त्याच्यामुळे तो वाद निर्माण झाला होता. मग त्या वादामुळे मग पुन्हा वाद पेटत गेला आणि मग पुढं एक समिती निर्माण झाली. त्या समितीने एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालाचे निष्कर्ष इथं लिहायचे, म्हणजे तुम्हाला तो वाद इथं स्पष्ट होतो या उत्तरामध्ये है ना. तो निष्कर्ष असा आहे पहा, खानदेशी बोलीत मराठी आणि गुजराती शब्दाचे प्रमाण 100:41 आहे. म्हणजे अहिराणीमध्ये 100 शब्द जर मराठीचे असतील तर फक्त 41 शब्द गुजरातचे आहेत. त्याच्यानंतर षष्टी ही विभक्ती वगळता म्हणजे विभक्तीचे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये फक्त षष्टी जर बाजूला सोडली बाकी सगळ्या षष्टी मराठीप्रमाणेच आहेत. त्याच्यानंतर वर्तमान काळ, भविष्यकाळ यामधील जे आख्यात प्रत्यय आहे किंवा आज्ञार्थ वाक्य आहे ते मराठीप्रमाणेच आहे. मराठी वळणाची वाक्यरचना हे वाक्यप्रचार आहे. त्याच्यानंतर स्वनिम स्वनिम जी व्यवस्था आहे ती सुद्धा मराठीप्रमाणे आहे. म्हणजे थोडक्यात काय की या सगळ्या मुद्द्यांनुसार त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला की खानदेशी किंवा अहिराणी ही जी बोली आहे मराठीचीच बोली आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला असं तुम्हाला याच्यामध्ये म्हणायचं. तर हा अहिराणीचा वाद. काय लिहिलं याच्यामध्ये की निर्माण कोण केला, जॉर्ज गेरसन. त्याच्या अभ्यासामुळे निर्माण झालेला वाद आहे. गुजरातचे म्हणू लागले की आमची भाषा आहे, मराठीवाले म्हणू लागले की आमची भाषा आहे. मग मराठीवाल्यानं पुन्हा सिद्ध करायचा प्रयत्न केला की या मुद्द्यानुसार आम्हाला असं वाटतं की अहिराणी ही मराठीचीच बोली आहे, असं तुम्हाला याच्यामध्ये मांडायचे. आणि शेवटी मग याचं कन्क्लुजन करू शकता. अहिराणी बोलायला ऐकायला गोड अशी भाषा आहे, जिचे वेगळे अस्तित्व आहे, खुमारी आहे. त्याच्या भाषेची तुलना कुणासंगच होऊ शकत नाही, कारण बोली म्हणे अहिराणी जशी दही म्हण लोणी, सगळ्या ताक पारखी इले पारख नाही कोणी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता हे तुम्ही म्हणसाल
सर 444 शब्दामध्ये लिहिला, ते मी उत्तरासाठी दिले कारण याच्यामध्ये जास्त पॉईंट तुम्हाला ॲड केले. 350 शब्दामध्ये लिहायचे तुम्हाला. ठीक आहे. तर हा एक मुद्दा आहे पहा की उत्तर कसं लिहायचं आहे. ठीक. तर याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल पहा, हे हेडिंग वगैरे तुम्ही लक्षात ठेवा, कशा प्रकारचे हेडिंग वगैरे दिलेले आहेत है ना, कशा प्रकारचे सुरुवात वगैरे केलेली आहे. मी आता इथं उत्तर जास्त समजून सांगत नाही आहे, कारण ते एकच उत्तर मग अर्धा घंटा जातं की ह्याचा अर्थ असा काय होतो, याचा अर्थ असा काय होतो. ठीक आहे. कारण तो लेक्चरचा भाग आहे ना, उत्तराचा भाग नाही. तर हे ज्यांनी उत्तर लिहित असतील पहा, त्यांना हे कळत असेल की अशा प्रकारचं उत्तर लिहायला हवं. ठीक आहे. हे अशा प्रकारचे हेडिंग द्यायला हवं, ज्याच्यामुळं पुढच्या व्यक्तीला कळतं की याने अशा अशा प्रकारच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. याच्यानंतर पहा पुढचा 4थ्या दिवसाचा प्रश्न होता आपला, चांगुलपणा हा कधीच एकसारखा नसतो ना परिभाषित असतो है ना. चांगल्याची परिभाषा असते का, तर तोच प्रश्न विचारला. चांगुलपणा हा कधीच एकसारखा नसतो ना परिभाषित असतो. ओके. तर याच्यामध्ये चांगुलपणा हा शब्द याला डिफाईन करून तुम्ही मग इथिक्सनुसार हा उत्तर लिहू शकता. पहा, चांगुलपणा हा मानवी जीवनाचा महत्त्वपूर्ण अंग आहे. तर चांगुलपणा नेमका काय असतो याची एकसारखी परिभाषा नाही. आपण पहिल्या सुरू सांगितलं की एकसारखी याची परिभाषा नाही आहे. हां, परंतु हा काय आहे, आपल्या जीवनाचा महत्त्वपूर्ण अंग आहे. आता त्याचं स्पष्टीकरण द्या. गांधीजीने सत्य आणि अहिंसा या गोष्टीला चांगुलपणाचं मूळ मांडलेलं आहे, परंतु कांत हा नैतिक कर्तव्याला चांगुलपणा मानतो. म्हणजे उदाहरणार्थ काय की चांगुलपणा नेमकं काय असतो हे वेगवेगळ्या व्यक्तीनुसार वेगवेगळं होऊ शकतं, असं पहिल्या सुरू सांगायचं. कारण पहिल्या सुरूच आपण हे सांगितले की याची परिभाषा होत नाही आहे. म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्ती समाज राष्ट्रानुसार चांगुलपणा मान्यता प्राप्त होतो, पण तो सार्वत्रिक स्वरूपाचा नाही आहे. कारण कुठल्या देशामध्ये काय चांगलं मानलं जातं आणि कुठल्या देशामध्ये काय वंगळी मानलं जातं ते सांगता येत नाही. जसं खाली उदाहरण दिलेत पहा, ते स्पष्ट करता येत नाही. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न कसा स्पष्ट होतो हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. आता चांगुलपणाबद्दल तुम्ही बोलणार काय काय, परंतु त्याच्यापेक्षा तुम्ही जर जास्त उदाहरण दिलं तर अधिक पुढच्याला कळतं की यालाच हां कळलं आहे म्हणून. तर जातीबाह्य लग्न करणाऱ्या व्यक्तीला वाईट मानलं जातं है ना. जातीच्या बाहेर जर व्यक्ती केलं तर हे चांगलपणाचं काही लक्षण नाही, परंतु कायदेशीररित्या याला काय चांगलं वाईट मानलं जातं का, नाही मानलं जातं. त्याच्यानंतर एका समाजानुसार स्त्रीनं घराबाहेर न पडणं हे चांगुलपणाचं लक्षण आहे, परंतु दुसरा समाज त्याला चांगुलपणा मानतच नाही. नैसर्गिक साधनसंधीचा वापर करणं हे राष्ट्रासाठी चांगलं आहे, परंतु तीच जर प्रदूषण निर्माण करत असेल तर त्या राष्ट्रासाठी बी नाही आणि इतरासाठी पण ते चांगलं नाही ना. जसं की जर शत्रूचा बद्दल बोललं तर एका शत्रूचा नाश करणं युद्धाच्या नियमानुसार बरोबर आहे. ठीक आहे. परंतु शांतीवाद्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ते कुठल्याच दृष्टिकोनातून बरोबर येत नाही. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय, आता एखाद्याला तुम्ही मारता युद्धामध्ये तर हां ठीक आहे, बरोबर आहे, चांगलं आहे, मारलं पाहिजे. परंतु तुम्ही दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार केला तर कुणाचा बी म्हणजे बळी घेणं, त्याला मारणं हे चांगलपणाचं लक्षणच नाही. म्हणजे थोडक्यात काय, चांगुलपणा ही संकल्पना रूपाने, हेतूने, परिणामाने बदलत असते. त्यामुळे तो निश्चित व्याख्येत अडकतच नाही आहे. ही जी काही चांगुलपणाची व्याख्या आहे निश्चित व्याख्यात अडकत नाही. आपण चांगुलपणाचा अनुभव घेतो, तो परखतो, पण तो कधीच एका चौकटीत मावत नाही. म्हणून चांगुलपणा हा कधीच एकसारखा नसतो ना परिभाषित असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. तर हे कशाचं उत्तर होतं, इथिक्सचं उत्तर. तर हे तुम्ही पाहायचं, तुमचे जे उत्तर आहे त्याला बघायचं आणि ॲडजस्टमेंट करून तुमचं उत्तर चांगलं बनवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. कॉपी पेस्ट नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला पण जमतं. मी परत एकदा सांगतो, सगळ्याला जमतं आहे ना. आपल्यावर डाऊटच घ्यायचं नाही, स्वतःवर बिलकुल डाऊट घ्यायचं नाही, कारण तुम्ही पण अभ्यास करतात, बाकीचे पण अभ्यास करतात. फक्त आपल्यात भ्रम असतो आहे ना. कुठला भ्रम की मला येत नाही आहे. कोण म्हटलं तुम्हाला, म्हणणारे मूर्ख, असंच म्हणायचं आणि आपापला अभ्यास करत राहायचं. ठीक आहे. काही अडचणी वगैरे असेल तर तुम्हाला हे अनोखी लाईफचा ॲप पण आहे, तिथं बी तुम्ही संपर्क साधा किंवा टेलिग्रामवर तुम्हाला नंबर वगैरे मिळतील. ठीक. तर अशा प्रकारचा हा भाग आहे. आणि बाकीची ज्या गोष्टी आहेत, आता पुढच्या आठवड्याचा जे काय प्रश्न आहे ते आपण पुढच्या आठवड्यात तुम्हाला पाहायला मिळतील आणि याचं विश्लेषण पुढच्या रविवारी तुम्हाला मिळेल. ठीक. तर अशा प्रकारचे तुम्ही उत्तर लिहा. मराठीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. प्रॉब्लेम विचारामध्ये असतो. ठीक. तर अशा प्रकारच्या गोष्टी करतच राहू आपण है ना. 1 महिनाभर तरी हे तुम्हाला आन्सर रायटिंग सिरीज पाहायला मिळेल. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.